तेने साधती साधने तुटती भवाची बंधने संता विना प्राप्ती नाही संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तेने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेने साधती साधने तुटती भवाची वंदने विठाल वक्रतुंड महाकाय निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्ये सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थे गौरी नारायणी नमोस्तुते गुरुर्विष्णु गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री महायोगपीठे तटे भीमरथ्यं स्वरं पुंडरीकाय गातुं मुनीन्द्र समागच्छति स्थान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो चराचरी बाळू मामा मी शरण बाळू मामा
तुमचे पाय जयंत केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हे जीवन दुसरे चरण श्री गुरुचे ते नमस्कार रे आता आत्मा कुरुक्षेत्री वसे माझा राया माझा राया चरणासे अर्पितो जन्म ही काया पंढरी रायासी ज्यांची जोडली ख्याती प्रथम वंदितो तुम्हा बाळो मामा हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत संत भगवंत आणि शांतीचे महासागर ज्यांना म्हटलं जातं पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं युवक त्याचं कर्तव्य असते या नेहमी हरिनाम सप्ताह गुरुवारी अण्णा दादा यांच्या दिवसातच या ठिकाणी आपण प्रतिमेचं पूजन करत होतो. आज मामा येऊन इथं विराजमान झालेले आहेत. असं मामा कुठेही जात नाहीत. आदिनाथ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आता दुग्ध शर्करा योग म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. पहिलेच आदिनाथ महाराज आता मामा इथं विराजमान झाले. आजपर्यंत तुम्ही प्रतिमेची पूजा करत होता, सेवा करत होता, परंतु आज मामांचे प्राणप्रतिष्ठा या मंदिरात झालेली आहे. त्यामुळं या पंचक्रोशीतील सर्वांचे आणि धर्ममंडपात असणाऱ्यांचे काय झालंय भाग्य उजळले. आता इथं चिंता करायची काहीच काळजी नाही. का तर आपल्याला संतांचं दर्शन झालंय. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. आपल्या मामांचे काहीतरी नाळ जोडलेले असावी तुमची आणि त्याशिवाय मामा इथे येत नाही. जिथं जायचंय तिथंच. अशा तऱ्हेने हा चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. जशी मामा बुद्धी देतील तसे मी बोलण्याचा प्रयत्न करीन. आता वेळ फार झालेला आहे. नावं घेण्यात काय टाइम घालवणार. गुणीजन असे सगळेच गायनाचार्य तालकरी वृंद गुरुवर्य दादा आणि व्यासपीठ चालक जे संतांच्या परंपरेतील लाभलेत असे बोधले महाराज मानकोजे बोधले महाराज यांची 10वी पिढी आहे. सुद्धा कठीण आहे, परंतु मामाने आपली सांगड घालून दिलेली. आणि गुणीजन असे श्रोते मायबाप सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आता लई बोलूच नका चालेल कारण वेळ नाही जास्त हरिप्राप्तीशी उपाय महाराज काय म्हणतात या अभंगात. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपणाला सांगतात की आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेलो आहे. मग आपण काय केलं पाहिजे आणि काय करायचंय याची जाणीव करून या अभंगातून आपल्याला या शांती ब्रह्म एकनाथ महाराज देतात. काय म्हणतात, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. आपल्याला काय करायचंय की हरीची प्राप्ती करून घ्यायची. मग ते कशाने होईल तर त्यांनी उपाय सांगितले, धरावे संतांचे पाय. मगाशी छान असं दिदींनी सांगितलंय गीत रामायणामध्ये की आपणाला तारखेला जायचंय, कोणाला बरोबर घेऊन जाता येस. आपण डायरेक्ट तर जज साहेबाला म्हणणार हो माझी आज तारीख आहे साहेब आणि माझा निकाल द्या म्हणू शकतो का? त्यांना आपल्याला वकिला थ्रू जावं लागतं. तसंच आपल्याला
उपाय सांगितलाय महाराजांनी की धरावे संतांचे ते पाय. संतांशिवाय आपल्याला हरीची प्राप्ती होऊ शकत नाही. पुढे म्हणतात महाराज की ह्यानी काय होईल, त्यांनी साधते साधने तुटती भवाची बंधने. हरीची प्राप्ती झाल्यानंतर काय होईल, तर आपण ज्या माईक गोष्टीमध्ये जे नकोय त्यातच अडकून बसलोय प्रपंचात, ह्या सर्वांचे आपले भावाचे बंधन तुटती भवाची बंधने. मग त्यातून आपण काय होतोय की मामांच्या किंवा अनेक कोणते संत असतील जे त्याचा भाव देईल तसं तिथं जाईल गेल्याच्या नंतर. आणि हे कशाने होत आहे म्हणतात, तर संताविना प्राप्ती नाही, वेद ऐसे वेद देती ग्वाही. नाथ महाराज म्हणतात मीही सांगत नाही आणि मामाही सांगत नाही किंवा मीही सांगत नाही, असं वेद सांगतंय, शास्त्र सांगतंय की संताविना प्राप्ती नाही. कुणाची, हरीची. मग हरीची प्राप्ती करण्यासाठी कुठे यावं लागेल, आपल्याला संतापाशीच यावं लागेल. आपण सर्व कुठं आलो, मामाच्या मंदिरात. आणि मामा असे आहे की आता चालते बोलते लगेच संकटात धावून येणारे एकमेव संत आहेत महाराज. काय बापू, प्रत्येक संताकडे जाण्यासाठी तुम्हाला 2 रुपये का होईना खर्च करून जावं लागतं. परंतु हे आडरानात भरकटलेले समाज जो आहे यांना सुधारण्यासाठी आपल्याकडे येतात. पृथ्वीवर एकमेव संत असा आहे ते स्वतः येतात आणि आपला उद्धार करून पुढे निघून जातात. मग पुढे महाराज म्हणतात याने प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. वेद शास्त्र सुद्धा सांगते की नाही. पुढे महाराज म्हणतात एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. आपण जेवढे मिळाले तिथं आता काही ना काही मामांकडे साखर घेऊन आलेलो आणि आपण जरी किती आव्हानला वर्ण तोंडावरती किंवा बाबा चेहऱ्यावरती आपण आपल्याला काहीच नाही पाहिजे मी असाच आलोय, तरी मामांपेक्षा सगळ्यांचा बायोडाटा आहे. कारण मामा करतो मान्यता करतो म्हणतो सगळ्यांचं. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. आपलं जे काय असेल ते पूर्ण करणारे कोण असतील तर चालू कलियुगात फक्त मामा येतात. हा झाला धावत पळत 4 चरणाचा भावार्थ शॉर्टकटमध्ये. आता इथून पुढं माझ्या पद्धतीने अभंग सोडवायला. नाथ महाराजांना शांतीचं सागरच का म्हटलंय, सागरच म्हटलं का, तर संत गतीने वाहत गेलेली नदी सुद्धा कुठं वाट सागरातच मिळते. मग ते संत आहेत आणि शांत आहेत. सागर का म्हटलं तर हे पटवून देण्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देतो. एकदा एक पुरुष शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या पत्नीच्या पाठीवरती बसला होता आणि हे डोळ्यांनी पाहतात. डोळ्या किंवा काय नाही, उलट म्हटले गिरिजा काकू आज तुम्हाला खूप ओझं सांभाळायचं. गिरिजा काकू म्हणले अहो स्वामी हे वाक्य ऐकल्याबरोबर तो साधक उतरला आणि नाथ महाराजांच्या पायावरती लोटांगण घेतला, लोळू लागला आणि क्षमा. नाथ महाराजांना दया कोणाची आली हो, त्या साधकाची, त्या व्यक्तीची आली दया. त्याला घेतलं जवळ, कुरवाळलं आणि त्याची काय शंका होती ते दूर केली. एवढंच नाही तर 108 वेळा यवन अंगावरती थुंकला. यवन अंगावरती थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. एवढे शांत होते. किंवा तेच कृत्य आपल्या घरी घडलं असतं आणि आपण डोळ्याने पाहिलं असतं तर इकडली मंडळी गप्प बसली असती का? आपल्या पत्नीच्या अंगावर एखादा पाठीवरती पुरुष बसलेला पाहून बसले असतील? नसते ना. तेवढे शांत होते म्हणून त्यांना शांतीचं सागर म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल. अभंग जरी
नादबाबांचा असला तरी मी मामांचे चरित्र सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मामांचा निस्सिम भक्त मारुती भोसले होते. असे भक्त होते ते की मामांच्या फोटोला दररोज वेगवेगळ्या प्रकारचे हार फुलं, बागेत जाणार, फुलं आणणार, हार तयार करणार, फोटोची पूजा करणार आणि सर्व पूजा झाल्यानंतरच पाणी सेवन करणार. तोपर्यंत पाणी सुद्धा ग्रहण करत नव्हते. एवढा निस्सिम भक्त होते. मग मामांची निस्सिम भक्ती करत 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 थोडासा त्यांना विसर पडला. विसर पडल्याच्या नंतर काही दिवस गेले. मारुती भोसले हे आपल्या शेतात गेलेले होते. शेतात गेलेले असताना मारुती भोसलेला अर्धांगवायू झाला. आपण काय म्हणतो, लकवा किंवा अर्धांगवायू, अंगावरनं वारं जाणं, बरेच नाव आहे. झाल्याच्या नंतर धाड करणं मारुती भोसले जमिनीवरती कोसळले. मायबाप कोसळल्याच्या नंतर त्याच्या तोंडात कोणीही आलं नाही. आई नाही, पत्नी नाही, मुलगा नाही, बाप नाही, कोणाचं नाव आलं नाही. पडल्या धरणीवर मोठ्याने किंकाळी मारली, मामा म्हणून किंकाळी मारली. मायबापू किंकाळी मारली. डोळ्यातून अश्रू घळ 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 वाहत होते. एक पाय वाकडा झाला, हात वाकडा झाला, तोंड वाकडं झालेलं होतं. काय हालचाल करता येत नव्हती. एका बाजूनं पूर्ण अंग गेलेलं होतं. झाल्याच्या नंतर गावात बातमी पसरली की बाबा मारुती भोसलेला असं झालंय. मारुतीला गावात आणलं. घरच्यांनी नाना प्रकारचे डॉक्टरी उपाय केले मायबापू, परंतु आजार बरा झाला नाही. थकले, प्रत्येक ठिकाणी नेले, परंतु कुठेही त्याला उपचार होऊ शकला नाही. मग एके दिवशी मामाचा तळ शेजारच्या गावामध्ये आला होता. मारुती भोसले घोंगडीवरती पडलेला होता. असा झोपलेला, निश्चित पडायचा, एकच चिंतन करायचा होता, मामा नमः शिवाय, नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय. एवढाच ध्यास होता फक्त त्यांचा, कारण तो मामाचा पहिल्यापासून निस्सिम भक्त होता. गावकरी बसलेले होते आणि गावकरी घरच्यांना म्हणले की आपण यांना आता मामाच्या तळावरती घेऊन जाऊ. शेवटचा पर्याय कुठं सगळ्यांचं विज्ञान जिथं पण पडल तिथं मामांचं विज्ञान चालवतं. मायबापू एवढी ताकद आहे माझ्या मामाचं, कारण अनुभव आले अंगा ते या जगात देत असे. आज मी तुमच्या समोर उभा राहिलेलोच नसतो. आज 9-10 वर्षापूर्वी आमच्यावर सुद्धा हरळी उगवली असते, परंतु संतांनी मला एकाच वारीत वाचवलं. ऑल महाराष्ट्रात एका वारीत महाराज कोण नीट झालं असं तर फक्त मी. एकाच वारीत दादा गेलो, बेतक्याला खांबाला धरलं, 27 मिनिटं फिरत होतं. 27 मिनिटं, 27व्या मिनिटी मला सोडलं. कोण XYZ कोण असेल त्याचं नाव घेऊन सोडलं. मला ते येण्यात काय समजलं नाही. मी बोललोय काय, नाव कोणाचं घेतलं. परंतु माझा चुलत भाऊ होता, तो बरोबर होता, त्याने ऐकलं होतं. पण तो म्हणला आता ह्याला सांगायला नको काय झालंय, कारण गेले भांडणच तोंड. नाव कळालं की नको म्हणले. मग त्याने मला बऱ्याच दिवसात सांगितलं, दादा सांगितलं तरी दादा त्याच व्यक्तीला मी आता गुरु मानतो. का तर त्यांनी मला तसं केलं नसतं तर मी इथं आलो नसतो. तर त्यांनी मला वाटच लावली नाही आणि संतांना मी मला कुठंतरी जवळ करायचं असेल या हिशोबाने मला तिथपर्यंत नेलं. मग असाच मारुती भोसलेला काय केलं, उचलला आणि तळावरती नेलं. अंतरीचा शहाणा देव माझा बाळूमा तंबूच्या उजव्या बाजूला बाज टाकलेले होते. रेशमी फेटा मांडी घालून बाजूवरती बसलेले होते. त्यांच्या समोर नेऊन टाकताच मामांना मारुती भोसले म्हणला, मामा काय केले अवस्था माझी, कुठल्या चुकीची शिक्षा दिली मामा मला तुम्ही, काय चूक झाली होती माझ्याकडून. बोलायला जरी येत नसलं तरी मामा त्रिकाल ज्ञानी होते, भूत भविष्य वर्तमान जाणणारे होते. त्यांच्या मनात काय का हो रे हे मामांना सगळं समजलेलं होतं. मारुती घोंगड्यावरती पडलेला होता, रडत होता आणि मामांना म्हणत होता, मामा मला कोणत्या चुकीची शिक्षा दिली ही तुम्ही, काय चूक झाली होती, मी कुठं कमी पडलो तुमच्या सेवेमध्ये. मामा म्हणले, मारुती नीट आठव
काय बोलला होता तळावरून जाताना? मारुती भोसलेला आठवत नव्हतं दादा. मामांनी सांगितलं, अरे मारुती, ज्या वेळेस तू तळावरून घरी जात होतास त्यावेळेस काय बोललास की मामा, मला 15 दिवसाला, महिन्याला, 2 महिन्याला तळावरती येणं होणार नाही, पण 6 महिन्याला एकदा का होईना मी तळावरती येऊन तुमची सेवा करील मामा. बोलला होतास का? हो मामा बोललो होतो. चुकलं मामा, पण या संकटातून मला फक्त तुम्हीच वाचू शकताय, कारण विश्वास होता. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास होता, निष्ठा होती, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. एवढा निष्ठा होती मारुती भोसलेची मामांवरती की मामा, आता ह्यातून मला जर कोण उलगडल तर फक्त तुम्हीच, तुमच्याशिवाय कोण नाही. ठीक आहे म्हणले. मारुती भोसलेला ठेवलं होतं गावकऱ्यांना आणि घरच्या लोकांना. मामा म्हणले की आता तुम्ही इथं आणून ठेवलंय ना, तू आता माझ्यापाशी आलाय मारुती, तुला आता काळजी चिंता करायची काय सुद्धा गरज नाही, कारण तू आता माझ्यापाशी आलायस. ठीक आहे. गावकऱ्यांना जाण्यास सांगितलं. गावकरी मामांना सांगितलं की मामा, आता तुमच्याशिवाय याला कोण नाही, तुम्हीच काय करायचं ते याचं करा. सगळं डॉक्टरी उपाय करून झालेले होते. ठीक आहे म्हणले. गावकरी गेले. 2-3 दिवस गेले, 4 दिवस गेले, एका हप्ता गेला. दादा त्याला खायला येत नव्हतं. वाकडं तोंड झालेलं होतं. अर्धा घास तोंडात जायचा, अर्धा खाली पडायचा. हात पाय वाकडं होतं. हळूहळू ते सरळ व्हावं लागलं. आणि 8 दिवसानंतर मामांनी तळावरती आज्ञा दिली की अरे, आज कन्या आणि आंबिलीचा प्रसाद झालाच पाहिजे म्हणले. कारण आपण आरतीत सुद्धा काय म्हणतो, कन्या रोग्याला औषध होती, भंडाऱ्याचा महिमा वर्णावा किती. कन्या आंबिलीचा प्रसाद म्हणजे मामुली नाही माय बापू. त्या मामांच्या कन्या मुठभर खाल्ल्या आणि 2 घोड जरी आंबील पिलं तर 18 रोगावर चालणारं रामभवन औषध आहे माझ्या मामांच्या कन्या आंबील. कन्या आंबील मामुली नाही. मग कन्या आंबिलीचा प्रसाद घेतला. मारुती भोसले थोडं खात होता, थोडं पडत होता. अरे मारुती, तू आता माझ्यापाशी आहे, तुला घाबरायची चिंता नाही. 15 दिवस झाले. उठून उभं राहायला लागला दादा. मारुती भोसले उठून उभं राहायला हळूहळू काठीवरती चालू लागला. पाय फरफटत का होईना चालत होता. 15 दिवस गेले. 15 दिवसानंतर चांगला खाऊ लागला. काठीवर का होईना पण चालावं लागला, बोलू लागला. एके दिवशी मामा म्हणले, मारुती जी. मामा म्हणला, काय हो? अरे आज तुला बकऱ्यांची सेवा करायला जायचंय. कोण म्हणलं? मामा. मारुतीला म्हणले, आज तुला बकऱ्यांची सेवा करण्यासाठी बकऱ्याच्या पाठीमागे जायचंय. मारुती म्हणला, मामा आत्ता कुठं मी पाऊल चालायला लागलोय आणि दिवसभर बकरी कसं राखणार हो मामा? अरे मी सांगतोय ना म्हणले. अधिकार होता शब्दात आणि ते भगवंताचे शब्द होते. तिथं अपील नव्हतं, नाही म्हणायची विशेष नाही. ठीक आहे मामा म्हणला. आरती झाली. तळावरती प्रसाद घेतला आणि मामांनी आज्ञा दिली सेवेकरांना, अरे आज मारुती जाईल बकऱ्यांच्या सेवेसाठी, तर त्याला वाघरीतून बकरे काढून बाहेर द्या. मामांच्या स्वतःच्या हाताने त्याला एक काठी दिली, घोंगडी दिली आणि हळूहळू वाघरीकडे गेला. पण तिथं त्या सेवेकऱ्यांची चर्चा चालू होती की बाबा, चांगल्या लोकांना ही बकरी ऐकत नाही. 4-4 लोक जातोय आपण तरी ऐकत नाही. आता ही लंगडा माणूस आकाशी दुखण्यातनं उठला, ही कसा राखल बकरी? यांची चर्चा चालली होती. तोपर्यंत मारुती भोसले जाऊन पोहोचला. पोहोचल्याच्या नंतर ती सेवेकरी म्हणली, मारुती अरे अजून 4-8 दिवस थांबायचं होतं तू. त्यांना काय माहित मामांनी आज्ञा दिलेली. अजून 4-8 दिवस थांबायचं होतं. 4-8 दिवसात आणखी थोडासा बरा झाला असता. मग त्यांची कुजबूज ऐकली आणि मामा बाजूवरनच म्हणले, अरे तुम्हाला सांगतोय तेवढंच काम करा. पटकन वाघर सोडली, बकरी बाहेर काढले आणि मामांनी सांगितले की त्या मारुती बरोबर माझ्या भुट्या नावाचा कुत्रा द्या. कोणाला? सेवेकऱ्यांना सांगितलं की माझ्या भुट्या नावाचा कुत्रा आहे ना, त्या मारुती बरोबर द्या. ठीक आहे म्हणले. मारुतीने बकरी घेतली आणि भुत्या नावाचा कुत्रा घेऊन हळूहळू करत चारत एका माळरानावरती गेले. दादा
अपंगत्व आलेला माणूस एवढा एनर्जी येईल का त्याला एकदम बकऱ्यासाठी पाठीमागं पळायची. मग तिथं गेल्याच्या नंतर मोठं माररान असल्यामुळं तोही बसला झाडाखाली. बकरे चरत होते. बकरे चरत 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 लांब गेले की त्याला तर पटकन जाता येत नव्हतं. की भुत्याला सांगायचा, भुत्या जा एवढी वळती करून ये. आणि तो मुका प्राणी उठायचा हो, जायचा सर्व बकरी हाकलूत घेऊन यायचा आणि मारुती बसले बसले परत येऊन बसायचा. परत बकरे चरत 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 गेले की त्यांनी परत आज्ञा द्यायची, भुत्या जा बाबा बकरे घेऊन ये. 2-3 वेळा झाले दादा. 2-3 वेळा झाल्याच्या नंतर या मारुतीच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली की अरे हा मुका प्राणी आहे, आपण सांगल ते करतोय, मी तर माणूस आहे, मी का करू शकत नाही म्हणला. काठीचा आधार घेतला, उठला, खांद्यावरती घोंगडी टाकली आणि आनंदाने दादा गाणं म्हणू लागला. आनंदाने गाणं म्हणू लागला आणि दिवसभर त्यांनी काठीचा आधार घेऊन उठल्याच्या नंतर तो गाणं म्हणू लागला. असं गाणं म्हणला तो, भंडारा ललाटी हाती घोगड्यान काठी, भंडारा ललाटी हाती घोगड्यान काठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या काठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या काठी, भंडारा ललाटी हाती घाटे हाती घाटी बोला 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 बाबा चला राखी तो मेंढर राखी तो मेंढर बाळू मामाच्या भाग्यवान देह मला मानवाचा मिळाला, रेशीम धागा बाळू मामाची तुला, बाळू मामाची तुला रेशमी धागा बाळू मामाची भाग्यवान देह मला मानवाचा मिळाला, रेशीम धागा बाळू मामाची तुला, बाळू मामाची आनंदाने मारुती भोसले गीत गाऊन दिवसभर बकरे राखले त्याने. आणि इकडे तळावरती चर्चा चालली, माय बापू अरे आपण गेलो तर आपणाला नीटनेटके बकरे चरवून देत नाहीत किंवा धान्यात जातात लोकांच्या. ही काय करीत असणार, ही काय चारणार आहे, काय जगवणार आहे बकरी, कुठंतरी सावलीत जाऊन बसन आणि माघारी. अहो दादा 6 वाजता आला, बरंच 6 वाजता बकरी घेऊन तळावरती आला. आल्याच्या नंतर पाहतात तर बकरी फुटायला लागलेली, एवढी जगली होती. मग कारण त्यांना दिलेली जो सामग्री होती का, घोंगडं काठी, ह्या जगाच्या मालकाने दिलेली होती, भूत्या नावाचा, ह्यातच पावर होती. त्याच्यामुळे तो साध्य करू शकला, तिथं आला. कारण एवढ्या आजारातनं नीट व्हायचं कोणाचंही काम नाही, नीट करायचं बी कोणाचं काम नाही. त्यांनी काय केलं तो संतांचं पाय धरलेलं होतं. त्याच्यामुळं मामाने सुद्धा त्याला हरीचीच प्राप्ती करून गेले. अभंगाचं पहिलेच हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय,
कशामुळे साध्य झालं हे? का वर्तन सेवा वरवर केलं का तू मारुतीने? नाही. इथं मामा आले, सर्वांनी मनोभाव यायचं, भाव द्यायचा आहे. मामा म्हणले मला, अरे तुझ्या अगरबत्ती नको, नारळ नको, फक्त मनोभावे भाव दे अंतकरणापासून. संकट समय कुठूनही हाक मार, तुझ्या पायाच्या टाच खाली उभा आहे म्हणून मामाने सांगितलं. आणि असं माझ्या बाबतीत तुझं घडलं. आता संकट नव्हतं तर काय होतं दादा? हे दगडावरती पडलो, पण मामांनी फक्त वेल्डिंगचा स्पॉट दिल्यासारखं इथं केलं. नाहीतर ह्याच्या ऐवजी हेच आपटणार होतं. कशाचं कीर्तन करतो काय, डडनंग बॉकनंग मागच. पण हे पाठीमागं मला सुद्धा आत्मविश्वास आहे. माझ्या तर बरोबर असतात, बरोबर संगत. दादा 22 लोक होती गाडीत. मी फक्त एकच काम करतो माय बापू. मला कुणी वाचवलंय? संतांनी. त्या संतांची चाकरी करतो. हां, मला बी पोट पाणी थोडंसं घेत असेल, मग घेतल्याशिवाय देवच आहे तेशी तेव्हा ऐसा असशी उदार. फक्त संतच नाहीत तसे, परंतु मला ह्यांनी नीट केल्यामुळे मी काय करतो दादा, आदमापूरला लोक घेऊन जातो. मेतक, गारगोटी, आदमापूर, आपाची वाडी, अवघड, हिर, मामांची, महालक्ष्मी, कोल्हापूर बी करून माघारी. पुन्हा महिनाभर का नका गाडी भरायला, लिंबा खाली लावून गप बसायचं. वाचलोय त्यांच्यासाठी, कशाला दुसरं उद्या करायला झाले. 22 माणसं होती एकदा गाडीत, आणि गाडी रस्त्याने चाललेली, पण माझ्या गाडीत असे एन्जॉय म्हणून येणारे कोण नसतातच. सगळी पिढ्या बाधाची, पिढा बाधा या हो करणारी, नाचणारी सगळी. मग त्यांना भांडारा लावायचा, शांत करायचं, सोपं काम नाही दादानी. एकदा तर 9 जण नाचत होती मंदिरापाशी, एकटाच मी. गुरुवारी अण्णा होतं, पण ते दत्ताच्या मंदिरापाशी बसलो होते. ती म्हणले तुम्हीच बघा. मग त्या ट्रिपला माझ्या गाडीमध्ये एका ताईला इतकी पीडा होती दादा, इतकी पीडा होती. आता कोणाचा ह्याचा विश्वास असेल नसेल तिथेच त्याचा भाग झाला, पण हे आहे कारण मी ह्यातून उलगडलो. मला तर हा विश्वास, अनुभव आले अंगा. मग त्या माऊलीने काय केलं की माझ्या मूर्ती आहे गाडीत, मूर्तीला फुलं ठेवली. फुलं ठेवल्यानंतर मी गाडी मार्गस्थ झाली. फुलं इकडं तिकडं चालली म्हणून फुलं मी व्यवस्थित ठेवावं म्हटलं दादा. त्या फुलाच्या नादात जी बसलं तर मला बी बुरळ पाडली. गाडी चालती, पुढं पळती, मी मूर्तीकडंच बघतोय, ॲक्सिलेटर दिला तेवढाच. मग आता कवेचा वडा झालाय, त्या वड्याच्या खाली किती आहे उद्या बोगद्यापाशी खड्डा, त्या खड्ड्यापाशी एक स्प्लेंडर बी लावलेली होती. त्या स्प्लेंडरवर सुद्धा गाडी गेली नाही आपली. मी मूर्तीला आणि फुलालाच बघतोय दादा, तेवढ्या स्पीडने गाडी पुढं पळती. मग लेफ्टचा टायर, डाव्या साईडचा टायर फक्त साईड पट्टीला उतरायचं, तोपर्यंत असा झोला बसला का नाही दादा गाडी रोडच्या सेंटरला. मग झोला बसल्याच्या नंतर मी असा झालो ना, मग ती गाडी माझं लक्ष नसताना गाडी वरती कोणी घेतली? माझ्या भगवंताने घेतली गाडीवरती स्वतः. नाही तर त्या खड्ड्यात गेल्यानंतर 22 माणसं 8 पोरं, माझं सगळं ऐकलं तरी त्यांची भरपाई करायची माझी ताकद नव्हती. पण तेवढं येऊन दिला का टाईम? ते सदा बरोबर असतात माझ्या. फक्त कधी मनापासून बिंबीच्या देटापासून म्हणावं लागतं की ओम श्री सद्गुरू बाळू मामा ये नमा, एवढाच जप करा तुम्ही बस. आणि ओम म्हणताना थोडासा आलाप द्या, तिथं किती रग लागते बघा तुम्ही. सगळ्यांनी जप करा. ह्यातनं नाही फरक पडला की मी येतो पुढच्या रविवारी, मला सांगा तुम्ही. तर मामा या कशामुळे झालं? तर चिंतनाने काय होतं? डोंगरा एवढे पातक जळून भस्म होतात. घेत नाम विठोबाचे पर्वत झळके पिंपळाचे, पर्वत झळके पिंपळाचे. घेत नाम विठोबाचे ऐसा
विठ्ठलाचे पर्वत जळतील बापाचे. पर्वत एवढं पातक असू द्या, चढून भस्म होतं. मागं काय झालं ह्याला पाहू नका, पुढं काय करायचं ते पहा. संत मायबाप तर आहेत पण कृपावंत बे. तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतीत कृपावंत सुद्धा आहेत. आई वडील आपल्याला व्यवहारातलं काहीतरी शिकवतील, जगण्यापुरतं शिकवतील, पण कृपा करू शकत नाहीत. त्याही पलीकडे संत आहेत आणि हे संत इथे येऊन विराजमान झालेले आहेत. आता तुमच्या घाबरायचीच काही काळजी नाही. असाच मामांचा भक्त होता, संत भक्त धुळा पुजारी. सेवा करीत असे प्रेमभरी, मामा करीत मस्करी आंबे खाऊ. धुळा पुजारी हा मामांचा निश्चित भक्त होता, तळावरतीच होता. पण मामांनी काय केलं, एक मस्करी केली की बाबा धुळा तुला आंबे खाऊ वाटतात का विचारलं सहज. धुळा म्हणला मामा हा कार्तिक मास, आता आंबे कुठून भेटणार. तो काळ कार्तिक मासी, काठी आपटता धरणेशी, आंबे रसाळ त्या सरची वरती आले. मामा म्हणले अरे माझी इच्छा झाली, तुला खायच्यात का. आता आंबे म्हणल्या कोणाला वाटलं, हा नुसतं नाव काढलं तोंडाला पाणी सुटते. फळांचा राजा आहे ते. धुळा पुजारी म्हणलं हो मामा खायच्यात. आपली मामांची काठी, काठी समजू नका माय बापू होतो. मामा कोणाचे अवतार आहेत, भगवान शंकर. त्रिशूळ हरिकाठी आपली मामांनी घेतली आणि जमिनीवरशी धाप 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 करून 3 वेळा आदळली, 3 वेळा आदळली अशी. आणि काठी आदळल्या बरोबरच जमिनीतून आंबे आले, पिवळे पिवळे पिवळेच नुसते रसाळ आंबे वरती आले. ते पाहून धुळा पुजारी तर थक्क होऊन गेला. आणि रामा सेवेला गेलेले होते. ठीक आहे, आता आंब काय, धुळापाणी खाल्ले, मामाने खाल्ले, रामापाणी खाल्ले, तरी आंबे शिल्लक. घरी आली मामांची आणि म्हणले सेवेकरांनो खावा आंबे. मग मामांना विचारणार कसं ते कुठनं आणले काय आणले. तुम्ही खायचं काम करा म्हणजे, तुला मग काय करायचंय म्हणजे. खाल्ले सर्वांनी आंबे कर्नाटक मध्ये. मग व्यंकटपुरात बकरी असताना साथीदार पुजारीला म्हणले हे धुळापा. ते म्हणलं काय रे. अरे आपण व्यंकटपुराचं दर्शन घेऊन येऊ म्हणले, व्यंकटेश्वराचं दर्शन घेऊन जाऊ नका, जवळ मंदिर आहे. मग ह्यांचे काय चालली होती कुजबुजती. मामाने सगळं म्हणला मामाला विचारायचं आमचं धाडस नाही, तू सांग. पण सांगायच्या आधीच तिथं अंतरीच्या छाना देव माझा बाळमामा बसलेला, त्यांची काय चाललंय, ह्यांच्या अंतकरणात काय काहू रे ओळखलं. म्हणलं अरे ज्यांना ज्यांना व्यंकटेश्वराला जायचं दर्शन घेण्यासाठी त्यांनी व्यंकटेश्वराला जावं नाही, पण सांगितलं मामांनी. मग मामा तसं म्हणल्याच्या नंतर ज्यांना काय माहिती नव्हतं उठली, हा अशी उठली की पळाले व्यंकटेश्वराच्या दर्शनाला गेले. तिघच राहिले तळावरती. मामा म्हणले अरे धुळापा काय मामा, अरे तू ईश्वराच्या दर्शनाला गेले, तू का गेला नाहीस. धुळाप्पा म्हणला मामा ज्यांनी जमिनीतनं आंब काढल्यात हा, आणि मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, असा देव सोडून मी कसा जाईल हो मामा. म्हणले तुम्हीच माझे देव आहेत म्हणले मामा. मग गेले बाबा साथी गेले व्यंकटपुरा. धुळा गुरु आज्ञा धुळा स्वीकारी, व्यंकटेश दर्शन इच्छापुरी मामा करी. माय बापू धुळाप्पा म्हणला मामा तुम्ही आता जमिनीतून आंबे काढलेत आणि तुम्हाला जर मी म्हणलो ना, आता म्हणलो की बाबा मामा मला व्यंकटेश्वराचं दर्शन इथं तुमच्या रूपात द्या, तरी सुद्धा तुम्ही देऊ शकताय मामा म्हणले. अरे येड्या म्हणले मी काय देवय वर लागा, मी येडा धनगर. मामा
तुम्ही जरी स्वतःला येडं म्हणत असलं ना तर तुमची मूर्ती कशी आहे माहिती आहे का मामा म्हणले मूर्ती लाडाची हो लाडाची बाळू मामाची 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 लाडाची दिसते या मग साथी तर गेले की व्यंकटेश्वरात पोचले मंदिरात गेल्याच्या नंतर त्यांना ती भकास दिसायचं मूर्तीकडे पाहूच नाही मामा उठले बाजावरनं पाठी खांद्यावरती घेतली आणि आपली त्रिशूळधारी काठी घेतली खाट कोणी जमिनीवर आपटली हुबे हुब जशी व्यंकटपुरात मामा व्यंकटेश्वराची मूर्ती होती दादा तशी व्यंकटेश्वराची मूर्ती मामांच्या रूपात धुळापाला दिसली माझ्या इतका अधिकार आहे माझ्या मामाचा बोला व्यंकटेश्वराचं दर्शन मामांनी धुळापाला तळावरती दिलं परंतु हे नंबरने दर्शन गेलेल्यांना त्यांना प्राणच नव्हता त्यांना फक्त मूर्ती दिसायची करमत नव्हतं आले बाबा आल्याच्या नंतर धुळापाला म्हणले धुळापा काय पण आम्हाला का मूर्तीकडे बघूच वाटत नव्हतं आता कसं बघ वाटायचं तिथली मूर्तीच इथं विलीन झाली मामांमध्ये त्यांना कशी बघू वाटणार मग मामांनी एकतर कार्तिक मास असताना आंब्याचं सीझन असताना आंबे बी खाऊ घातले धुळापाला कुठं दिलं तळावरती दिलं कशामुळे साध्य दिलं तर धुळापाची सुद्धा तेवढी सेवा होती माझी घर म्हणून ते जात नव्हता घरी सुद्धा जात नव्हता का जात नव्हता तर येरती मायक दुःखाची जनती नाही या दुःखाशिवाय काय आहे का काय नाही ऊस यायच्या आधीच त्याच्यावर आपण गणित ठेवतो एवढा टन जाईल आणि एवढं आले की हे जर करायचं ती केल्यावर ती करायचं आता उन्हाळा आहे डीपी जाईल त्यात रातभर पळतात पण शेवटी काय काहीच नाही त्याच्यामुळं मामाची सेवा धुळापानी कशी केली हो अंतकरणापासून केली तर त्याला ह्या संसारूपी भवसागरातून मामांनी मुक्त केलं अभंगाचं दुसरं ते साधती साधने तुटते भवाची बंधने त्या धुळाप्पाने काय केलेले ते साधनाच तशी केलेली तो घरी जगू मरू मरेपर्यंत जोपर्यंत ह्या शरीरात आत्मा तोपर्यंत मामा तुमची सेवा करील म्हणला माय बापू आणि तळावरती राहिला हे कशाने साध्य झालं
भोसले झाला, धुळाप्पा झाला. कशाने हो? वरवर नव्हतं, आतून होतं. वरवरचं एक उदाहरण देईन आणि खरं लाईव्ह मध्ये घडलेलं उदाहरण देईल का. हे जर खोटं असलं तर उद्याची सेवा जे आहेत ना, विष्णू महाराज परदेशी हरिभक्त पारायण कोरेगावकर आमचे मावस भाऊ आहेत. उद्या आल्यानंतर त्यांना विचारा. आपली मामांची दिंडी आता काढली 2 वर्ष झाली आहेत. किती? 2 वर्ष. त्याच्या अगोदर मी त्यांच्या दिंडीत जात होतो, आमच्या बंधुराजच्या. कशासाठी येतात लोक? नाही देत, बरेच असतात लोक. मग त्यात असं एक होतं दादा, हे असं गडी होतं का नाही, ताट एक तांब्या. म्हणलं मामा एवढं मोठं ताट नाही, म्हणलं तसंच असतं. या वरवर नाही, वरवर करणाऱ्याचं सांगतोय मी तुम्हाला. मग ठीक आहे. म्हणजे दिंडी आमच्या करकमला गेली. करकमला आमच्या पाहुण्याचा तिथं मुक्काम होता. मुक्काम असल्याच्या नंतर जिथं काय ठेप असेल दादा, मुक्कामाला नाश्त्याला सगळ्यांच्या आधी, चहाला सगळ्यांच्या आधी, मामादी जेवाय सगळ्यांच्या आधी. आणि दिंडी उठली, मार्गस्थ व्हायची म्हणलं की गोजर होतोयच ना.